न्याय आपल्या दारी। नळदुर्ग येथून अक्कलकोट स्वामी समर्थ दर्शनासाठी सायकली वर्ण प्रवास। जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धाराशिव। जिल्हा न्यायालय परिसर धाराशिव। ज्येष्ठ नागरिकांचे अधिकार। उद्दिष्ट हा आपल्या देशात जेड नागरिकांना सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्या पाल्यांवर असते। पूर्वी घरात हवेसको ते बघण्याची मुलांची धडपड असायची, परंतु आज परिस्थिती बदललेली आहे। त्यांना वृद्ध व्यक्ती घरात असणे हे अडचणीचे वाटते, त्यामुळे त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी मुले विसरत चालली आहेत। ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य मिळावे, त्यांचे पालनपोषण नीट व्हावे याबाबत फौजदारी प्रक्रिया संहितेमध्ये तरतूद केलेली आहे। ज्येष्ठ नागरिकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे। त्याचा विचार करून सन 2007 मध्ये आईवडील व ज्येष्ठ नागरिकांचे कल्याण व पालनपोषण अधिनियम 2007, द मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पेरेंट्स अँड सिनियर सिटीजन्स ॲक्ट 2007 अंमलात आणण्यात आले। सदर कायद्यात असलेली तरतूद, जे ज्येष्ठ नागरिक स्वतःच्या कमाईन किंवा असलेल्या संपत्तीने स्वतःचे पालनपोषण करण्यास असमर्थ आहेत, ते आपल्या मुलाकडून पोटगी मिळविण्यासाठी अर्ज दाखल करू शकतात। सदर कायद्यानुसार तसेच कलम 125 फौजदारी प्रक्रिया संहिता यानुसार ज्येष्ठांना त्यांच्या मुलांकडून स्वतःचे पालनपोषण करिता रक्कम पोटगी म्हणून स्वीकारण्याचा कायदेशीर अधिकार आहे। सदर पोटगीची रक्कम सर्वस्वी मुलांचे उत्पन्नावर अवलंबून असते। त्याचे उत्पन्न त्याच्या परिवाराचा खर्च हे विचारात घेऊनच न्यायालय पोटगीची रक्कम ठरवित असते। दुर्बल घटक वा असो उत्पन्न कमी। विधी सेवा प्राधिकरण योजना जिथे जिथे प्राधिकरण देते विधी सेवेची हमी, अन्यायस्वाचा फुटेल तिथे तिथे। ज्येष्ठ नागरिकांचे कल्याण म्हणजे नेमके काय? पोटगी व्यतिरिक्त ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्याची देखभाल, त्यांच्या अन्न पाण्याची व्यवस्था, त्यांचे मनोरंजन अथवा मन रमविण्याकरिता केंद्र चणविणे आणि आवश्यक त्या सर्व सोयी पुरविणे यालाच कल्याणाचे कायद्याचे काम म्हटले जाते। सदर कायद्यानुसार अर्ज कोण करू शकते? या कायद्याखाली स्वतः ज्येष्ठ नागरिक अथवा पालक, जर ते असमर्थ असतील तर त्यांनी अधिकार दिलेली व्यक्ती किंवा संस्था अर्ज करू शकते, अथवा न्यायाधिकरण स्वतः त्याची दखल घेऊ शकतात। जर मुलगा किंवा नातेवाईकाने पालनपोषणाची ठरवून दिलेली रक्कम अदा केली। आज आपण नळदुर्ग या ठिकाणी आहे। एक सामाजिक संस्था आहे, देवदर्शनासाठी चाललेले आहे। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की ते किती किलोमीटर पासून आलेत आणि आतापर्यंत किती देवदर्शन केलेलं आहे। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। सर, आपलं नाव? मी विजय भोकडे, येवल्यावरून आलोय आम्ही। जय भवानी सामाजिक व सांस्कृतिक संस्था पिंपळगाव जलाल, येवला, जिल्हा नाशिक, इथून ही सायकल यात्रा सुरुवात झालेली आहे। साधारणतः आज आमचा 5वा दिवस आहे आणि आज आम्ही साधारणतः 400 किलोमीटरच्या आसपास टप्पा पार केलेला आहे, 400 ते 450 किलोमीटरचा। आणि उद्याचा प्रवास आमचा गाणगापूरकडे असेल। साधारणतः 560 किलोमीटरची ही सायकल रॅली आहे आणि या रॅलीद्वारे सर्व समाजातील तळागाळातील लोकांना न्याय काय आहे, न्याय व्यवस्था काय असते, कायद्याचे पालन कसे केले पाहिजे, त्यानंतर प्रदूषण असेल, वृक्ष लागवड असेल, नायलॉन मांजा असेल, पतंग उडवताना घेण्याची काळजी, रस्त्याची वाहतुकीचे नियम, या सगळ्यांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचावी यासाठी ही सायकल रॅली निघाली आहे। याचबरोबर प्रत्येक सायकलच्या समोर एक विशिष्ट माहिती देणारा असा फलक लावलेला आहे, जेणेकरून त्याची लोकांपर्यंत माहिती व्हावी। मग त्यामध्ये विधी सेवा प्राधिकरण जिल्हा गोंदिया, तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण उस्मानाबाद, धाराशिव व तुळजापूर विधी सेवा प्राधिकरण यांच्या आधिपत्याखाली हा कार्यक्रम चालू आहे। तर सकाळीच आम्ही तुळजापूरचे न्यायाधीश निकम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पाडला व त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही आज व यादव साहेब जे प्राधिकरण जिल्हा विधी सेवा प्राधिकरण उस्मानाबाद येथील सचिव आहे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा व सत्र न्यायालय चे प्रमुख खट्टी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आम्ही राबवत आहे। आणि गेल्या 19 वर्षापासून ही सायकल यात्रा चालू आहे। सामाजिक संदेश देण्याबरोबरच आम्ही लोकांपर्यंत देवधर्म असो, सामाजिक संदेश असो आणि इतर प्रत्येक गोष्टीचा मेसेज लोकांपर्यंत पोहोचावा हा आमचा उद्देश आहे। मला सांगा, आज आपल्याबरोबर किती लोक आहेत? साधारणतः आम्ही एक 28 ते 30 लोकांची टीम आहे। यामध्ये आमच्यासोबत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चा प्रचार प्रसार करण्यासाठी
सडक अर्जुनी न्यायालय गोंदिया येथील न्यायाधीश डॉक्टर विक्रम आव्हाड आहे. तसंच त्यांच्या पती डॉक्टर संगीता विक्रम आव्हाड गोंदिया न्यायाधीश हे देखील कार्यरत आहेत. त्याचबरोबर अनेक प्रकारचे पदाधिकारी, एक्समॅन, आर्मी सर्व क्षेत्रातील लोक यामध्ये सहभागी झालेले आहेत. नळदुर्ग या ठिकाणी आहे. आपल्याबरोबर सिनियर एक न्यायाधीश यांनी आज नाही म्हणताना 15 ते 20 वर्षापासून देवदर्शनाचं एक उपक्रम हाती घेतलेला आहे की गोरगरिबापर्यंत संदेश जावा की कायदा काय असतो आणि अनेक काही माहिती आहेत. आपण त्या साहेबाकडनं जाणून घेऊया. जय भवानी सामाजिक व सांस्कृतिक संस्था पिंपळगाव जलाल, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गोंदिया, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण उस्मानाबाद धाराशिव, तालुका विधी सेवा समिती तुळजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज आम्ही या ठिकाणी येवला ते तुळजापूर, अक्कलकोट, गाणगापूर अशी कायदेविषयक मार्गदर्शन सायकल रॅलीची या ठिकाणी आहे. या सायकल रॅलीचा उद्देश समाजातील तळागाळातील गोरगरीब जनतेला महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणमार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहोचाव्या, कायदा काय आहे त्याबाबत त्यांना जनजागृती करावी. ठिकठिकाणी ज्या शाळा आहेत, जे कॉलेजेस आहेत, महाविद्यालय आहेत, या ठिकाणी विद्यार्थ्यांना कायदेविषयक मार्गदर्शन करून येणारा